Hello everyone, welcome back our favorite YouTube channel Mauli Classes Kids. Today we are going to learn remaining part of Newton's law of motion. Here is student Newton's law of motions means Newtonचे गतिविषयक नियम. First of all, first question is what could be the reason for the following means असे का होत असेल. First of all, a static object does not move without the application of a force. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. Then second, the force which sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table means टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. Then third, fruits on a tree fall down when its branches are shaken. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते. And then fourth, an electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर पूर्ण थांबवण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो. Students, if we look for reasons for the above, we realize that objects have some inertia. We have learned that inertia is related to the mass of the object. Newton's first law of motion describes this very property and is therefore also called the law of inertia. या ठिकाणी वरचे जे 4 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचं जे कारण आहे, ह्या जर घटनांचा कारणाचा जर शोध घेतला तर वस्तूमध्ये जडत्व असते, इनर्शिया असते आणि हे आपल्या लक्षात येते. वस्तूचे जडत्व हे वस्तुमानाशी निगडित आहे, हे तुम्ही शिकला आहात. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. जडत्वाचे सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. तर आता हा नियम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर हे जे 4 उदाहरणं आहेत, स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही, कारण त्याला जे त्या वस्तूचं काय आहे, जडत्व आहे आणि जडत्व हे त्या वस्तुमानाशी त्याचं निगडीत असल्या कारणानं ती स्थिर वस्तू बल लावल्याशिवाय हलत नाही. टेबलावरचे पुस्तक उचलल्याशिवाय उचलत नाही. फांदी हलवल्याशिवाय फळ खाली पडत नाही. विजेचा पंखा लाईट गेली तरी पुन्हा फिरत राहतो. हे कशामुळे आहे विद्यार्थी मित्रांनो, वस्तूचे जडत्व हे वस्तुमानाशी निगडीत आहे, म्हणून ह्या ठिकाणी हे आपल्याला सांगता येतं. देन नेक्स्ट, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फिल अ ग्लास विथ sand, keep a piece of cardboard on it, keep a 5 rupee coin on the cardboard. Now strike the cardboard hard using your fingers. Observe what happens. Means students, एक ग्लासमध्ये वाळू भरून घ्या. या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा. पुठ्ठ्यावर एक 5 रुपयाचे नाणी ठेवा. आता पुठ्ठ्याला बोटाने टिचकी मारा. काय घडते त्याचे निरीक्षण करा. तर या ठिकाणी जो नाणं आहे ते बरोबर त्या ग्लासमध्ये पडेल का खाली जाईल याचं बरोबर निरीक्षण करा, पण स्वतः हा प्रयोग करायचा. हा स्वतः प्रयोग केल्यानंतर तुम्हाला समजेल. देन बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स मीन्स संतुलित व असंतुलित बल. यू मस्ट हॅव प्लेड अ टग ऑफ ऑर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रस्सीखेच. सो लॉंग ॲज द फोर्स अप्लाइड बाय बोथ ऑफ साइड्स आर इक्वल, दॅट इज बॅलेन्स्ड. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक in spite of the applied force. On the other hand, when the applied forces become unequal, that is unbalanced, a net force gets applied in the direction of the greater force and the center of the rope shifts in that direction. Means विद्यार्थी मित्रांनो, रस्सीखेच हा खेळ तुम्ही खेळला असाल. जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त केलेलं बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा म्हणजे दोरीचा जो मध्यभाग असतो तो स्थिर असतो. येथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने दोन्हीकडे जर बल सारखे असतील तर त्या बलाला संतुलित बल असे म्हणतात. मग अजूनही रस्सीचा जो मध्य स्थिर असतो, म्हणून ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त केलेले बल असंतुलित होतात. परिणामी बल अधिक बलाच्या
बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेने सरकतो. बघा ज्याच्याकडे जास्त बल असेल त्याच्याकडं तो मध्य जो बिंदू आहे तो त्याच्याकडं सरकतो, त्यावेळेस ते असंतुलित बल आहे. आणि ज्यावेळेस दोन्हीकडं पण समान समान बल आहे त्यावेळेस तो मध्य एका जागेवर असतो, पण ज्या ठिकाणी बल जास्त असतं त्या ठिकाणी वळल्यानंतर ते त्याच्याकडं जातं. देन ॲन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन्स टू रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. means जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. नीट काळजीपूर्वक विद्यार्थी ऐका. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, when an object is a rest or in a uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. Actually there are a number of forces acting on it, but they cancel one another so that the net force is zero. Newton's law of explanation the phenomenon of inertia, that is the inability of an object to change its state of motion on its own. It is also explains the unbalanced forces which causes a change in the state of an object at a rest or in a uniform motion. means एखादी वस्तू जी आहे ती विराम अवस्थेत आहे, एका जागेवर आहे आणि ती सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते. ज्यावेळेस ती एकदम विराम आहे आणि सरळ रेषेत एक समान गतीमध्ये असते त्यावेळेस कोणतंही बल कार्य करत नसते. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असतात. त्यांचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही, म्हणून ते बल कसं असतं, शून्य असतं, कारण ती विराम अवस्थेमध्ये आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जी जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतीविषयीची अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. त्याप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एक समान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. देन स्टुडंट, नेक्स्ट पॉइंट इज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. मीन्स न्यूटनच्या गतीविषयक दुसरा नियम. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेट्स ट्राय दिस करून पाहायला सांगितलेलं आहे. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. बघा काय होईल, रबराचा जो चेंडू आहे तो लवकर खाली येईल आणि प्लास्टिकला जरा वेळ लागेल, कारण त्याचं वस्तुमान कसं आहे, कमी आहे, हलकं आहे. देन नेक्स्ट, यू कॅच द बॉल्स. विच बॉल वॉज इजियर टू कॅच अँड व्हाय. तुम्हाला दोन्हीपैकी प्लास्टिकचा आणि रबराचा बॉल कोणता कॅच झेलण्यासाठी सोपा वाटला? रबराचा, कारण त्याच्यामध्ये वस्तुमान जास्त आहे. देन नेक्स्ट, बी, आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट अ स्लो स्पीड. ट्राय टू catch it. And now ask your friends to throw the same ball at a high speed towards you. Try to catch in which ball could you catch with a greater ace and why. मग तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा किंवा तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. आता तोच चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हळूच चेंडू टाकल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चेंडू तुम्ही व्यवस्थितपणे झेलू शकतात, पण फास्ट फेकल्यानंतर तुमची कोऑर्डिनेशन सूत्र त्या ठिकाणी बिग असणार नाही. त्याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळायला आणखी सोपं जाईल. तर बघा मग, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलॉसिटी. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. म्हणजे दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ property related to both mass and velocity of the striking object. This property was termed momentum by Newton's.
बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे संबोधलेला आहे. मोमेंटम म्हणजे संवेग. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग म्हणजे त्याचं रबराचा बॉल तुम्हाला प्लास्टिकच्या बॉलपेक्षा लवकर तुम्हाला इझी झेलता आला, व्यवस्थितपणे तो खाली आला, म्हणजे वस्तुमानाबरोबर वेगसुद्धा महत्त्वाचा असतो. मग अशा प्रकारे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने मोमेंटम म्हणजेच संवेग असे संबोधले. आता मग संवेग म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मोमेंटम? मोमेंटम डिनोटेड बाय सिम्बॉल पी. संवेग म्हणजे मोमेंटम आणि हा पी या अक्षराने दर्शविला जातो. तर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो P इज इक्वल टू m इंटू व्ही. m इंटू व्ही मीन्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो m मीन्स या ठिकाणी मास सांगितलेला आहे आणि v मीन्स काय? व्हेलॉसिटी. मग वस्तुमान व वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय. अशा प्रकारे न्यूटनच्या दुसऱ्या लॉमध्ये आपल्याला सांगता येतं. देन नेक्स्ट स्टुडंट, द रेट ऑफ change of momentum is proportional to the applied force. The change of momentum occurs in the direction of the force. means संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी म्हणजे लावलेल्या बलाशी समानुपाती समान असतो किंवा संवेगाच्या परिवर्तन बलाच्या दिशेने होतो. अशा प्रकारे संवेग परिवर्तनाचा नियम म्हणजे संवेग परिवर्तन म्हणजे काय? वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार यांचा जो दर आहे तो बलाशी सारखा असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. समजा सपोज ॲन ऑब्जेक्ट ऑफ अ मास m हॅज अ इनिशियल वेलोसिटी u. या ठिकाणी u हे काय आहे? इनिशियल वेलोसिटी आहे. अँड देन व्हेन अ फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ इट्स वेलोसिटी ऑफ फॉर टाईम इट्स वेलोसिटी बिकम्स v. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात ठेवा, हे u जे आहे ते काय आहे? इनिशियल वेलोसिटी आहे. म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे त्याला u म्हटलं जातं. जे फायनल आहे तो त्याचा शेवटचा वेग आहे, अंतिम वेग आहे. आणि जो टाईम आहे तो टाईम त्याला इतक्या वेळानंतर वस्तूचा वेग v होतो. हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. v म्हणजे काय? फायनल वेलोसिटी. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि t मीन्स काय? या ठिकाणी टाईम दिलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मग आपल्याला दिलेलं आहे. मग याच्यावरूनच आपल्याला सांगता येतं की द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट मीन्स वस्तूचा सुरुवातीचा वेग हा कसा असतो? mu म्हणजे मोमेंटम आणि इनिशियल दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. मोमेंटम आणि इनिशियल जी त्याचा जो वेग आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. अँड देन इट्स फायनल मोमेंटम आफ्टर t इज इक्वल टू mv म्हणजे मोमेंटम इन फायनल कंडिशन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. याच्यावरून आपल्याला सांगता येते रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर कसा असतो? चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. संवेगात होणारा बदल अंशछेद वेळ. मग याच्यावरून आपल्याला या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मीन्स संवेग परिवर्तनाचा दर कशा प्रकारे होतो? मोमेंटम फायनल वेलोसिटी मायनस मोमेंटम ऑफ इनिशियल वेलोसिटी अपॉन t इज इक्वल टू m. या ठिकाणी कॉमन घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. m काय आहे? मोमेंटम कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये फायनल काय होईल? हे v आणि हे u या ठिकाणी वजा केलेलं आहे आणि म्हणून ह्याचं जे फायनल जे काही ॲन्सर होईल ह्याच्याबरोबर म्हणजे mv मायनस mu अपॉन t इज इक्वल टू m इन ब्रॅकेट v मायनस u म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्याचंच काय होईल? ma आपल्याला या ठिकाणी दर्शविले जातं. म्हणजे न्यूटनच्या दुसऱ्या गतिविषयक नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोमेंटम दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल की न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. जेवढा बल लावलेला आहे त्याच्याशी तो
निगडीत असतो. अशा प्रकारे आपल्याला याचं सांगता येईल. त्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो हेन्स MA प्रोपोर्शनल F अँड देन हेन्स F इज इक्वल टू K. K या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. MA इथलेलं आहे. K मीन्स कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनली अँड इट्स अ व्हॅल्यू इज 1. म्हणजे K हा स्थिरांक असून त्याचे मूल्य किती आहे? 1 आहे. म्हणून या ठिकाणी F इज इक्वल टू M इंटू A अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येतं. Then student consider two objects having a different masses which are initially at a rest and the initial momentum for both is 0. Suppose a force F acts for a time t on both objects and the lighter objects start moving faster than the heavier objects. means सुरुवातीच्या जो विराम अवस्थेत असणारा असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस विचार केल्यानंतर दोन्हीचा सुरुवातीचा जो संवेग आहे, संवेग म्हणजे काय तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की वेग व वस्तुमान यांच्या गुणाकाराला संवेग असे म्हणतात. मग अशा प्रकारे दोन्हीच्या सुरुवातीचा संवेग 0 असेल. समजा दोन्ही वस्तूवर विशिष्ट कालावधी म्हणजे t आणि ठराविक कालावधीसाठी f हे जर बल प्रयुक्त केलं तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. परंतु वरील सूत्रानुसार जे आपण आता सूत्र बघितलं त्या सूत्रानुसार लक्षात येते की दोन्ही वस्तूमध्ये होणाऱ्या संवेगातील म्हणजे जे वस्तुमान आणि वेग आहे यांच्यातला गुणाकार जो आहे तो दर मात्र समानच म्हणजे f असेल व त्यामागील होणारा बदल ही ft असेल. म्हणजे विशिष्ट कालावधी आणि ठराविक बल समान असेल. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल समान असतो. म्हणजे एका ओळीत तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या वस्तूवर जर समान कालावधीत सारख्या वेळेमध्ये जर सारखंच बल आपण लावलं तर संवेदनातील बदल सुद्धा समान असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दॅट इज F इन बोथ ऑब्जेक्ट्स इन अ सेम अँड द टोटल चेंजेस इन दिअर मोमेंटम विल बी ऑल्सो बी अ सेम. दॅट इज अ FT. Thus if the same force is applied on a different objects the change in momentum is the same. means एखाद्या वस्तूवर समजा वेगवेगळ्या वस्तूवर सुद्धा समान कालावधीमध्ये समान जर बल प्रयुक्त केलं तर संवेदनातील बदल सुद्धा समान असतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्याला सांगता येतं. देन स्टुडंट इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक हे न्यूटन असतं. देन न्यूटन्स डिनोटेड बाय N symbol. Newtons the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called 1 newtons. means 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात. 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात. म्हणजेच हेन्स 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे 1 किलोग्राम समजा वस्तुमानात 1 मीटर पर सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण झालेला आहे. मग त्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो देन इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्सेस इज अ डायन. मग जे CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक काय आहे? डाईन आहे. आणि डाईन मीन्स काय तर the force necessary to cause an acceleration of 1 centimeter per square in an object of mass 1 gram is called a 1 dyne. 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter second square. म्हणजे डाईन म्हणजे 1 ग्राम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल असे म्हणतात. डबल एकदा विद्यार्थी मित्रांनो 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण करण्यास जे बल लागतं ते 1 डाईन बल त्याला म्हणतात. म्हणून 1 डाईन बरोबर 1 ग्रॅम गुणवले 1 सेंटीमीटर सेकंदचा वर्ग असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. देन स्टुडंट नेक्स्ट पॉइंट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन्स. मीन्स न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रियर एंड अँड देन इन्फ्लॅट अ बलून
and fix it in the hole in the boat. Release the boat in water. What happened to the boat as the air in the balloons escaped slowly and why? मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लास्टिकची होडी घ्या. त्याचबरोबर एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतसा बोटीवर काय परिणाम होतो व का? जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतशी बोट त्या ठिकाणी पुढं जाईल, कारण त्याच्यातली जी हवा आहे ती हवा त्या ठिकाणी पुढं जाईल असं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतं. कारण त्याच्यामध्ये असणारा जे बल आहे ते त्या ठिकाणी पुढं जातं. म्हणजे प्रत्येक क्रिया ही बलाशी समान परिणामाचे कार्य करते अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सांगता येतं. देन वी हॅव लर्न्ड अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ मोशन. मीन्स न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमामधून बल आणि बलाचे परिणाम याची माहिती मिळते. परंतु हावेवर इन नेचर फोर्स कॅन नॉट ॲट अलोन. फोर्स इज रेसिप्रोकल. ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट अँड फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमामधून बल आणि बलाचे परिणाम याची माहिती मिळते. परंतु निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही, एकसारखं असू शकत नाही, त्याला एकच अंग असू शकत नाही. बल ही 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. बले वेगवेगळी क्रिया आहे. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते, हे तुम्हाला माहीत आहे. When one object applies a force on another objects at later objects also simultaneously applies a force on the former object, and the forces between two objects are always equal and opposite. This idea is expressed in Newton's third law of motion. The force applied by the first object is called the action force, and while the force applied by the second object on the first is called the reaction forces. आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. 2 वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात. ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमात मांडलेली आहे. मग अशा प्रकारे 3ऱ्या नियमात काय सांगितले विद्यार्थ्यांनो? 2 वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात. ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमात तुम्हाला सांगता येते. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त केल्यास जी बलाची जी क्रिया आहे ते क्रियाबल व दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेले बलास प्रतिक्रिया बल असे म्हणतात. म्हणजे 3ऱ्या नियमामध्ये असं सांगितलं आहे की पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असे म्हणतात. त्याचं जे तुम्हाला सारांश आहे, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल एंड अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सिम्युलेटनियसली. मीन्स प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सांगता येतं. देन स्टुडंट, ॲक्शन अँड रिॲक्शन आर अ टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. मीन्स क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. देन दीज फोर्सेस ॲक्ट्स इन अ पेअर्स. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. मीन्स ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सिम्युलेटनियसली. मीन्स क्रियाबल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. देन ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स on different objects. They do not act on the same objects and hence cannot cancel each other effect. Means स्टुडंट, क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ही एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात, त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. यूज युअर ब्रेन पॉवर विच हिटिंग अ बॉल विथ अ बोट. द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे. देन अ गन रिकॉइल्स, दॅट इज अ मूव्ज बॅकवर्ड व्हेन अ बुलेट इज फायर्ड. बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे. देन
mechanism of firing of a rocket means अग्निबाणाचे प्रक्षेपण. then how will you explain this with the help of Newton's third law of motions. मग या उदाहरणाचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमांच्या आधारे कसे कराल. ज्यावेळेस प्रत्येक क्रियाबला समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते, हे त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणून बॅटनं चेंडू उडवताना बॅटची गती कमी होते, बंदुकीतून गोळी जाळली असता बंदुकीचे मागे सरकते, अग्निबाणाचे प्रक्षेपण करताना सुद्धा हेच असं होतं. अशा प्रकारे आपल्याला न्यूटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाचा आधार घेऊन प्रत्येक क्रियाबला समान परिणामांचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉज ऑफ मोशन या पाठामध्ये काय काय पाहिलं हे या ठिकाणी आपण पाहू. पहिल्यांदा आपण पाहिलं या ठिकाणी मेमरी मॅप दाखवलेला आहे. मोशन म्हणजे काय आपण पाहिलं. त्यानंतर लिनियर मोशनचे दोन भाग बघितले आपण, युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. देन सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर आपण फोर्समध्ये बॅलेन्स्ड फोर्स अँड अनबॅलेन्स्ड फोर्समध्ये आपण 3 न्यूटनचे गतिविषयक नियम बघितले. पहिला जो नियम आहे गतिविषयक नियम हा इनर्शियाशी निगडीत आहे, जडत्वाशी निगडीत आहे. त्याच्यानंतर जो न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आहे तो पी मीन्स काय, मोमेंटमशी निगडीत आहे. अँड देन थर्ड लॉ ऑफ मोशन हा ॲक्शन अँड रिॲक्शनशी निगडीत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा मेमरी मॅप तुम्हाला या ठिकाणी मी दर्शवित आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या घटकामध्ये एकदम सोप्या आणि सहज तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच पुढचा भाग म्हणजे दुसरा चॅप्टर आपण घेणार आहोत, त्याच्यामुळे कीप वॉचिंग.